सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज ठाकरेंच्या भेटीला अनिल परब पोहोचलेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अनिल परब दाखल झालेले आहेत। तर अनिल परब आणि राज ठाकरे यांची चर्चा होणार आहे। या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, अतिशय महत्त्वाची अपडेट, राजकीय वर्तुळातून राज ठाकरेंच्या भेटीला अनिल परब हे दाखल झालेत। नेमक्या कुठल्या विषयावर ही चर्चा होणार आहे? सध्या दोन ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील आता जे जागा वाटप आहे ते ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे। मात्र काही जागांवर तिढा आहे। यामध्ये आपण बघितलं तर दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी या मतदारसंघातील जागांचा पेच आहे आणि तो पेच सोडवण्यासाठी सध्या बैठका आहेत ते जोरदार सुरू आहेत। आता अनिल परब मातोश्रीवरून थेट आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे या जागा वाटप आणि कशा पद्धतीने युतीची घोषणा करायची या सगळ्याबाबतची सध्या चर्चा सुरू आहेत। कारण नेत्यांचा असा देखील एक सूर आहे की एकत्रित एक मेळावा घेऊन युती जाहीर करायची आणि त्यामुळे एक प्रकारे तो प्रचार सुरू होईल अशा पद्धतीची एक भूमिका आहे आणि यामुळे कुठेतरी एक वातावरण निर्मिती होईल आणि या अनुषंगाने सध्या या चर्चा देखील सुरू आहेत आणि त्यावर देखील चर्चा करण्यासाठी स्वतः अनिल परब या ठिकाणी आलेले आहेत। याआधीच बाळा नांदगावकर हे शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना बोलवलेलं आहे। त्याकडे आता ठाकरे गटाकडून आता या ठिकाणी अनिल परब पोहोचलेले आहेत। काही वेळाने वरुण सरदेसाई देखील येतील कारण त्यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे। याशिवाय सूरज चव्हाण आहेत ते देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उरलेल्या ज्या जागांचा जो पेच आहे त्या जागांवर चर्चा करण्यासाठी आता हे नेते शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी अनिल परब पोहोचलेले आहेत। आणखीन काही नेते आहेत ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली ते देखील या ठिकाणी पोहोचतील। उद्धव ठाकरे यांनी सकाळीच वरुण सरदेसाई असेल, अनिल परब असेल यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं। नेमकं काय कोणत्या जागांवर पेच आहे, काय नेमके सध्या कुठपर्यंत चर्चा आली या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यानंतर त्या मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर आता अनिल परब या ठिकाणी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत आणि माहिती या ठिकाणी देत आहेत। त्यामुळे आता आपण बघितलं या 3 मतदारसंघांमधील जो पेच आहे तो पेच सोडवण्याचा देखील एक शेवटचा प्रयत्न असणार आहे। कारण सर्व जागांचा एकंदरीत तिढा ऑलमोस्ट सुटलेला आहे। मात्र या 3 मतदारसंघ ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सध्या आता विक्रोळीचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी थोडीशी रस्सीखेच सुरू आहे। एका दुसरी तरी जागा विक्रोळीच्या आम्हाला द्यावी अशी भूमिका ही मनसेची आहे। मात्र त्यावर ठाकरे गटाकडून सध्या यावर कोणताच निर्णय होत नाहीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय ठाकरे बंधूंमध्ये काही जागांबाबत, मुंबईमधील काही जागांबाबत पेच आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। तर आपण पाहतोय अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत। तर मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही बंधू हे चांगलेच सज्ज झालेले आहेत। मात्र काही जागांवर 2 ते 3 जागांवर जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। काहीतरी पेच निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तर येत्या काळामध्ये पुढच्या 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंची देखील भेट होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनिल परब हे आता राज ठाकरेंशी काय चर्चा करतात, जागा वाटपासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये काय महत्त्वाची चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते आहे।